रामकृष्ण हरी मंडळी, मी आपल्या डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण आलो आहे वाघबीळ लोकेशनला, हिरानंदानी इस्टेटच्याच मागच्या साईडला माधव पलास या नावाचं एक साधारणतः 7 ते 8 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स आहे. आणि त्याच्याचमध्ये एक 1 BHK फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट 440 कार्पेटचा फ्लॅट असेल आणि एक आपल्याला त्याच्यासोबत कव्हर्ड कार पार्किंग मिळेल. अशाच पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे, ज्याचा मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर 3,000 रुपये मेंटेनन्स असेल. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इत्तमूत सुखसुविधा ह्या कॉम्प्लेक्समध्ये ऑलरेडी दिले गेलेले आहेत. अधिक TCSचं ऑफिस इकडनं जवळ आहे. हिरानंदानी वेस्ट गेट म्हणून नवीन अंडर प्रॉपर्टी आहे. हिरानंदानी इस्टेट, जिथे पोद्दार इंटरनॅशनल शाळा, न्यू अर्जुन शाळा किंवा हिरानंदानी फाउंडेशन शाळा, या सगळ्या शाळांचं जरी विचार केला तर हे सगळं याच्या आजूबाजूलाच असणार आहे. तर वाघबीळ लोकेशनचा हा फ्लॅट असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती हे घर असेल. आणि इथे जर बघितलं तर लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा बिल्डिंगला OC/CC आणि कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायला जरी आपण गेलो तरी इथे लोन आपल्याला 100% उपलब्ध मिळेल. अशाच पद्धतीचा हे राहतं घर आहे. ह्याच घरामध्ये हा 1 BHK फ्लॅट कसा आहे, खरं तर मी हाच प्रयत्न करतोय दाखवण्याचा. जेव्हा आपण कंपासद्वारे हा फ्लॅट बाहेर जाणं किंवा आतमध्ये येणं जर विचार केला तर बाहेर जाताना पश्चिम दिशेला आहे आणि आतमध्ये येताना ईस्टला आहे, म्हणजे पूर्व पश्चिम फ्लॅट असणार आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये लॉबीमध्ये आला तर तुम्ही बघू शकता लॉबी किती मोठी आणि किती प्रशस्त आहे, जिथे तुम्हाला 1, 2 अशा 2 लिफ्टचं प्रावधान आहे. पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला 3 फ्लॅट आहे. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे. तुम्ही बघू शकता इथे किती जागा मोकळी तुम्हाला मिळू शकते. आणि नंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर हा ईस्टला फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण इथे आतमध्ये हॉलमध्ये येणार आहात तर 15 बाय 10चा तुम्हाला असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो. आणि इकडले ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे. तुम्ही हे ग्रिल वगैरे थोडंसं पुढं घेऊ शकता, पण सध्या तरी परिस्थिती ही आहे ज्याच्यात तुम्ही बघू शकता ह्यांनी ग्रिल वगैरेचं किंवा हे सेफ्टीचं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी लावलेला आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण हॉलमधनं ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे 5.5 बाय 4चं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. अधिक ह्या साईडला जर आलात तर इथं पण ड्राय बाल्कनीसाठी स्पेस प्रॉपर मोठा आणि चांगल्या पद्धतीचं स्टोरेज म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचं इथं प्रावधान ऑलरेडी केलेलं असणार आहे. जर तुम्ही आपण बाथरूमच्या बाहेर आलो तर हा जो पॅसेज आहे 6 बाय 3चा पॅसेज मिळेल. आणि त्याच्यानंतर इथं जर किचनला आपण आलो तर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं एक किचन मिळतं. आणि किचनच्या जर बाहेर साईडला आपण जर गेलो तर इथे पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी म्हणा किंवा तुम्ही ड्राय बाल्कनीचा स्पेस इथे पण यूज करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मिळतो. आणि जर तुम्ही किचनचा जर आपण विचार केला तर साधारणतः 8 बाय 9चं हे किचन तुम्हाला मिळतं. आणि मग नंतर शेवटचं हे मास्टर बेडरूम सहित असणारं एक बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही इकडे जर आलात तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं, जे 4 बाय 7.5 फुटाचं हे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला मिळेल. आणि नंतर आपण ह्या म्हणजे ह्या इकडे येतो ह्या साईडला नंतर तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला ऑलरेडी कपाट बनवून ठेवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं कपाट आहे. आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे परत एक खिडकीचं पण प्रावधान आहे, जे क्रॉस तुम्हाला मिळू शकतं. आणि जिथनं जर तुम्ही 9.5 बाय 11चं तुम्हाला हा बेडची साईज पण मिळेल. अशा पद्धतीचा हा 1 BHK फ्लॅट आहे. आणि जर एखाद्याचं बजेट 75 लाखापर्यंत असेल तर 75 निगोशिएबल ह्या मालकाने आपल्याला सांगितलेली किंमत आहे. अशा पद्धतीचा जर कोणाला हा 1 BHK फ्लॅट हिरानंदानी इस्टेटच्या आजूबाजूला हवा असेल तर मला असं वाटते 75 लाख निगोशिएबल ही किमतीचा हा 1 BHK आपल्याकडे नक्की उपलब्ध आहे. आम्ही रोज नवीन चांगले फ्लॅट सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन येत आहोत. ज्याच्या गरजेनुसार सगळे फ्लॅट मला असं वाटतं मी टाकतोय, मी काढतोय. तर जर कोणाला काही आवडत असेल तर आम्हाला नक्की फोन करा, आम्ही हा फ्लॅट तुम्हाला दाखवू. अशाच पद्धतीचे नवीन आमचे घरं बघत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा. हीच नंबर विनंती. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.